नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 12. ओम श्री गणेशाय नमः. त्यानंतर देवी अंबिका म्हणाली, हे देवतांनो, जो एकाग्र चित्त होऊन प्रतिदिनी या स्तुतीने माझे स्तवन करील त्याची बाधा मी निश्चयाने दूर करीन. जो मधु कैटभ असुरांचा नाश, महिषासुराचा वध तसेच शुंभ निशुंभाच्या संहार प्रसंगाचा पाठ करील, तसेच जो अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला एकाग्रचित्त होऊन भक्तिपूर्वक माझे हे उत्तर महात्म्य श्रवण करील, त्याला कोणत्याही प्रकारचे पाप स्पर्श करू शकणार नाही. तसेच त्याच्यावर कधी आपत्ती येणार नाही. त्या घरी कदापि दारिद्र्य येणार नाही. त्याला प्रेमीजनांना अनुभवास येणारे वियोगाचे कष्ट होणार नाहीत. इतकेच नव्हे तर त्याला शत्रूचे, लुटारू लोकांचे, राजाचे, शस्त्रापासून, अग्नीपासून तसेच पाण्यापासून कधीही भय प्राप्त होणार नाही. यासाठी सर्वांनी भक्तिपूर्वक माझे महात्म्य सदा वाचावे, ते श्रवण करावे. ते कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीचा उपद्रव किंवा आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या 3 प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता देणारे आहे. जेथे विधीपूर्वक या महात्म्याचा पाठ केला जातो ते स्थान मी कधीही सोडत नाही. बलिदान, पूजा, होम किंवा नवरात्र महोत्सव या प्रसंगी माझ्या या चरित्राचा संपूर्ण पाठ केला पाहिजे. तसे केल्यानंतर विधीपूर्वक अगर न जाणता देखील जो माझ्यासाठी बली, पूजा किंवा होम करील, मी तो मोठ्या प्रसन्नतेने ग्रहण करीन. शरदकाळी जी वार्षिक पूजा केली जाते त्या प्रसंगी जो विधीपूर्वक माझे महात्म्य श्रवण करील, तो मनुष्य माझ्या प्रसादाने सर्व बाधेपासून मुक्त होईल. तसेच धन, धान्य, पुत्र यांनी संपन्न बनेल, यात काही संशय नाही. माझे हे महात्म्य, माझी सुंदर गाथा तसेच युद्धामधील माझा पराक्रम हे श्रवण करून मनुष्य निर्भय बनतो. हे महात्म्य ऐकणाऱ्याचे शत्रू नष्ट होतात. त्याला कल्याणाची प्राप्ती होते. तसेच त्याचे कुल सदा सर्वदा आनंदी राहते. कधी वाईट स्वप्न पडल्यास अथवा ग्रहपीडा निर्माण झाल्यास माझे श्रवण करावे, म्हणजे त्या सर्वांची निवृत्ती होते. याच्या श्रवणाने मनुष्यामधील मित्रत्वामध्ये वाढ होते. माझे हे महात्म्य सर्व दुराचारी दुष्टांचे बलहरण करणारे आहे. याच्या केवळ पाठामुळेच राक्षस, भूत, पिशाच यांचा तात्काळ नाश होतो. या माझ्या महात्म्याचा पाठ करणारा माझ्याशी एकरूप होतो. पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, दीप, गंध वगैरे उत्तम सामग्रीच्या सहाय्याने माझे पूजन करणारा, ब्राह्मण भोजन करविणारा, होम व अभिषेक प्रतिदिनी करणारा, दान देणारा, याप्रमाणे 1 वर्षभर जो माझी आराधना करील त्यावर तितकीच कृपा होते जितकी कृपा या एका चरित्राच्या 1 वेळ श्रवण करणाऱ्यावर मी करते. माझे हे महात्म्य पापहरण करणारे असून आरोग्य प्रदान करणारे आहे. माझ्या अवतार कृत्यांचे कीर्तन सर्व भूतगणांपासून रक्षण करणारे आहे. हे देवतांनो, तुम्ही आणि महर्षींनी जी माझी स्तुती केली आहे ती सर्वांना कल्याणमय आणि बुद्धी देणारी आहे. वनामध्ये, निर्जन जागी अथवा वणव्यात सापडल्यावर, लुटारू लोकांच्या तावडीत सापडल्यावर, शत्रूंकडून पकडले गेल्यास अथवा जंगलात सिंह, जंगली हत्ती किंवा वाघ यांनी पाठलाग चालविला असता, राजाच्या गैरमर्जीमुळे त्याने दिलेल्या आज्ञेनुसार वधस्थानाकडे अगर तुरुंगाकडे जात असताना
किंबहुना सर्व प्रकारच्या भयानक बाधा निर्माण झाल्या असताना जो मनुष्य माझ्या या चरित्राचे श्रवण करतो तो वरील सर्व संकटांपासून मुक्त होतो, तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होतो. सुमेधा ऋषी सांगतात. असे सांगून महान पराक्रम करणारी भगवती चंडिका देवी सर्वांच्या समक्ष पाहता पाहता अंतर्धान पावली. यानंतर सर्व देव देखील निर्भय होऊन यज्ञभागाचा उपभोग घेत आपापल्या अधिकाराचे पालन करू लागले. अतुल पराक्रमी देवांचे शत्रू शंभू आणि निशुंभ हे मारले गेल्यानंतर राहिलेले सर्व दैत्य पाताळलोकी चालते झाले. हे राजा, अशा प्रकारे भगवती अंबिका देवी नित्य रूप असून देखील पुन्हा पुन्हा प्रकट होऊन जगताचे ती रक्षण करते. तीच जगाला मोहित करते, तीच या विश्वाला जन्म देते. तसेच प्रार्थना केली असता तीच ज्ञान आणि बुद्धी प्रदान करते. हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे स्वरूप धारण करणारी हीच महाकाली समस्त ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली आहे. तीच अजन्म असूनही सृष्टीरूपाने प्रकट होते. ती सनातनी देवी प्रसंगानुसार संपूर्ण प्राणीमात्रांचे रक्षण करते. मनुष्याच्या उत्कर्षकाली गृहलक्ष्मीच्या रूपाने ती समृद्धी व उन्नती देते आणि अवकर्षाच्या वेळी दरिद्रता देवी बनून विनाशाचे कारणही तीच होते. पुष्प, धूप आणि गंध वगैरेंनी पूजन करून तिची स्तुती केली असता ती देवी जगदंबिका धन, पुत्र, धार्मिक बुद्धी आणि परलोकी उत्तम गती देऊन मोक्ष प्राप्ती करून देते. पुढे सुमेधा ऋषी राजा सुरथाला सांगू लागले. हे राजा, ऐक, मी आता तुला देवी अंबिकेच्या पूजेचा विधी सांगतो. यामुळे कामनापूर्ती, मोक्षप्राप्ती आणि ज्ञानलाभ होतो आणि सर्व दुःखांचा नाश होतो. सर्वप्रथम विधीपूर्वक स्नान करावे व शुभ्र वस्त्र नेसावे. मग संध्या करावी. त्यानंतर चांगली जागा पाहून ती गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. नंतर एका चांगल्या आसनावर बसावे. 3 वेळा आचमन करून सर्व पूजा सामग्री तयार ठेवावी. मग प्राणायाम करावा. भूतशुद्धीपासून सुरुवात करून मातृका न्यास करावा. मग संकल्प करावा. प्राणप्रतिष्ठापूर्वक अस्त्र मंत्रांसहित साहित्यावर पाण्याने प्रोक्षण करावे. मग आपल्या देहामध्ये न्यास करावा. शुभ अशा तांब्याच्या ताम्हणात सफेद चंदन आणि अष्टगंध यांनी 6 कोणांचे देवीयंत्र काढावे. त्याभोवती 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. प्रत्येक पाकळीवर 9 मंत्राचे 1 अक्षर लिहावे. 9वे अक्षर मध्यभागी लिहावे. नंतर वेदांनुसार यज्ञ प्रतिष्ठा करावी. जर यंत्राची माहिती नसेल तर मग भगवतीची धातूची मूर्ती घ्यावी. तांत्रिक विधीपूर्वक तिचे अर्चन करावे. तांत्रिक विधी येत नसतील तर वैदिक विधीपूर्वक अर्चन करावे. त्यानंतर एकाग्र चित्ताने देवी अंबिकेचे ध्यान करावे आणि 9 मंत्राचा जप करावा. जेवढ्या संख्येचा जप असेल त्याच्या दशांश संख्येने होम करावा. त्या संख्येच्या दशांश संख्येने तर्पण करावे आणि मग ब्राह्मण भोजन करावे. रोज रात्री चरित्रांचा पाठ करावा. शेवटी विसर्जन करावे. अशा तऱ्हेने नवरात्र व्रत करावे. आश्विन आणि चैत्र या दोन्ही महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत
कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषाने उपवास करावा. साखर, तूप व मध यांच्या खिरीने मंत्रयुक्त होम करावा किंवा बकऱ्याच्या मांसाने, बेलाच्या पानांनी, तांबड्या कण्हेरीच्या फुलांनी अथवा तीळ साखरेच्या आहुत्या देऊन होम करावा. याशिवाय अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना मुद्दाम देवी पूजन करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. याप्रमाणे विधीपूर्वक भगवतीची पूजा केली तर दारिद्र्य असेल तर त्याला संपत्ती मिळते, रोगी असेल तर त्याला रोगापासून मुक्ती मिळते, निपुत्रिकाला पुत्र होतो आणि सर्व लोक वश होतात. राज्य गमावलेल्या राजाला पुन्हा राज्य मिळते आणि तो सार्वभौम होतो. महामायेची कृपा अशी असते की शत्रूंनी घेरलेला माणूस सर्व वैऱ्यांना मारतो. विद्यार्थ्याने इंद्रिये आवरून पूजन केले तर कल्याणकारी विद्या त्याला प्राप्त होते. यात मुळीच शंका नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र कुणीही असो, जर त्याने भक्तिभावाने नवरात्रीचे व्रत केले तर त्याला जे जे हवे ते ते प्राप्त होईल. आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात मनापासून जर नवरात्र व्रत केले तर मनातील कोणतेही कामना पूर्ण होते. हे राजा सुरथ, आता मी तुला नवरात्री व्रत विधीपूर्वक सांगतो. शास्त्रोक्त विधीपूर्वक मंडल करून त्यात पूजेचे ठिकाण निश्चित करावे. वेदमंत्रांच्या सहाय्याने एक कलश स्थापन करावा. मग एक देवीयंत्र त्या कलशावर ठेवावे. चांगल्यापैकी यवधान्य कलशाभोवती पसरावे. चौरंगाच्या चारी बाजूंनी व वर फुलांच्या माळांनी सजावट करावी. त्या चंडिका देवीच्या निवासस्थानी उत्तम प्रकारचा धूप जळत ठेवावा व दिवा लावावा. तिन्ही त्रिकाल आपल्या शक्तीनुसार तिची पूजा करावी. परंतु शक्ती नसेल तर कंजूषपणा करू नये. धूप, दीप, फुले, फळे आणि नैवेद्यासहित देवी अंबिकेची यथासांग पूजा करावी. गायन, वादन आणि नृत्य वगैरे प्रकारांनी देवीचे मनोरंजन करावे. विधी अनुसार कन्यांचे पूजन करावे. सुगंधी द्रव्ये, अलंकार, वस्त्रे, नैवेद्य, नाना प्रकारची सुवासिक तेले, फुलांचे हार वगैरे उपचार कन्यापूजेत वापरावेत. असे कन्यापूजन करून अष्टमी, नवमी तिथीला होमासहित ब्राह्मण भोजन करून दशमीला पारणे करावे. ब्राह्मणांना आणि कन्यांना उत्तम प्रकारची दाने द्यावीत. अशा तऱ्हेने जो पुरुष, स्त्री, सौभाग्यवती अथवा विधवा हे व्रत करतील तो किंवा ती सर्व प्रकारची मनुष्य भूलोकी सर्व प्रकारची उत्तम सुखे मनसोक्त भोगून देहांतनंतर मोक्षप्राप्ती करतील. आणि जरी पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला तरीही तो उत्तम कुळातच मिळेल. तो सदाचारी निपजेल. जन्मताच त्याच्या ठिकाणी देवी जगदंबिकेविषयी भक्ती असेल. तर हे राजा, असा हा नवरात्र व्रताचा संपूर्ण विधी मी तुला सांगितला आहे. हे नवरात्र व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. यामुळे महामाया शिवाच्या प्रसादाने परमसुखाची प्राप्ती होते. आणि जर तू या विधीनुसार चंडिका देवीची मनपूर्वक आराधना करशील तर तिच्या कृपेने सर्व शत्रूंचा नाश करशील. तुझे राज्य तुला मिळेल. पुन्हा तुझे कुटुंब याची देही याची डोळा सुखाने नांदतील आणि तू त्यांच्या सोबत असशील, हे निश्चित आहे. आणि हे समाधी वैश्या, जी देवी अंबिका केवळ संकल्पाने निर्मिती, पालन आणि संहार करते तिची तू पूजा कर. म्हणजे त्या योगे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तू घरी परत जाशील
तेव्हा तुझे कुटुंब आणि परिवार तुला मान देतील आणि पुन्हा मृत्यूनंतर पवित्र अशा देवीच्या लोकी जाऊन तू राहशील, याची तू खात्री बाळग. कारण जे भगवतीची आराधना करत नाही त्यांच्या नशिबात नरकवासच असतो आणि जिवंतपणीच अनेक रोगांनी जर्जर होऊन हाल अपेष्टा भोगून ते जगतात. त्यांचे वैरी त्यांना छळत राहतात. ते अविवाहित अथवा विधुर बनून राहतात. बेलपत्रे, कण्हेर, शेवंती, चाफा अशा फुलांनी जे नित्य देवी अंबिकेची पूजा करतात ते स्वतः अत्यंत विलासी जीवन उपभोगतात. ते पुण्यवंत होतात. ते शक्तिभक्ती पारायण असतात. ते भवानीच्या कृपेने धनवैभव संपन्न आणि समाजमान्य होतात. त्यांना जनतेचा गौरव प्राप्त होतो. तेच राजेपद अथवा जनतेचे नेतेपद भूषवितात. असे बोलून सुमेधा ऋषी थांबले. अध्याय 12 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.